नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे। एका 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नंदुरबार जिल्ह्यात असणाऱ्या धडगाव तलई इथल्या आश्रमशाळेत हा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणात आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मात्र नराधम मुख्याध्यापकाला महिला अधीक्षकाने सहकार्य केल्याचं समोर आलं। त्यामुळे महिलेला पण या प्रकरणात आता निलंबन करण्यात आलं आहे। मुख्याध्यापकाने मुलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिला धमकी पण देण्यात आली। जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला जीवे मारू अशी थेट धमकी त्याच्याकडून देण्यात आली। मुलीने हा सगळा घडला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला। त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली। या प्रकरणात मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकारात महिला अधीक्षकांची मुख्याध्यापक यांच्याशी संगनमत झालं। महिलेवर संगनमत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। तिच्यावरही कारवाई करण्यात आली। अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी मुख्यालय न सोडण्याचे आदेश जारी केले आहेत। या घटनेनंतर नंदुरबार जिल्ह्यात मोठा आक्रोश पाहायला मिळाला। आदिवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली। जर मुख्याध्यापक मुलीवर अत्याचार करत असतील तर सुरक्षा कोणाच्या भरोशावर सोडायची हा सवाल उपस्थित केला आहे। नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी शाळा मोठ्या प्रमाणावर आहेत। त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा अशी मागणी आता केली जाते आहे।